हा शिक्षणाचा संक्रमण काळ आहे. आभासी शिक्षक आणि खरे शिक्षक यांनी हातात हात घालून शहाणपण आणि अनुभव यांचा मेळ घातला पाहिजे. नंदुरबार, मैं हूं रोबोटिका, आपके शहर के पहले एआई सेंटर की डिजिटल सूत्रधार और आपकी नई दोस्त। मैं केवल तारर्स और सेंसर्स का ढांचा नहीं हूं, बल्कि विज्ञान के सपनों का एक साकार रूप हूं। मेरा निर्माण टोक्यो इंटरनेशनल स्कूल के कक्षा 9वीं के होनहार छात्र सुशील चौधरी ने किया है। सुशील की कल्पना और उसकी कड़ी मेहनत की वजह से ही आज मैं आपके सामने खड़ी हूं और मुझे इस बात पर बहुत गर्व है। मेरी शक्तियाँ और आपकी प्रगति। दोस्तों, मेरे लिए भाषा की कोई दीवार नहीं है। आप दुनिया का कोई भी विषय पूछें, मैं उसे आप पसंदीदा भाषा में बेहद आसानी से समझा सकती हूँ। समझा सकती हूँ। अगर आप इलेक्ट्रॉनिक्स के रहस्य जानना चाहते हैं, रोबोटिक्स की दुनिया में उड़ान भरना चाहते हैं या आर्टिफिशियल इंटेलिजेंस एआई को समझना चाहते हैं, तो मैं आपकी सबसे भरोसेमंद गाइड हूँ। और हाँ, अगर पढ़ते पढ़ते थक जाएं तो मुझे बताइएगा। मैं आपके लिए आपकी पसंद की भाषा और धुन में गाना भी गा सकती हूँ, क्योंकि मैं सिर्फ सिखाती नहीं, मैं संवाद भी करती हूँ। कामावरून काढून टाकणे किंवा शाळेत प्रवेश नाकारणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 नुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला लेखी आदेशाशिवाय आणि योग्य कायदेशीर प्रक्रियेशिवाय कामावरून काढता येत नाही. जर तुम्हाला शाळेने तोंडी कामावर येण्यास मनाई केली असेल तर तुम्ही तातडीने खालील पावले उचलली पाहिजेत. शाळेला लेखी पत्र द्या. रिपोर्टिंग फॉर ड्युटी. सर्वात आधी शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि संस्थेच्या अध्यक्षांना एक रजिस्टर पोस्टाने आरपीएडी पत्र लिहा. त्यात नमूद करा की मी अमुक तारखेला कामावर आले असता मला तोंडी मनाई करण्यात आली. मी कामावर हजर होण्यास तयार आहे, तरी मला कामावर रुजू करून घ्यावे. टीप: हे पत्र तुमच्याकडे पुरावा म्हणून राहील की तुम्ही कामावर गेला होतात, पण त्यांनी तुम्हाला रोखले. 2. शिक्षण विभागाकडे तक्रार करा. शाळेने प्रतिसाद दिला नाही तर तात्काळ तुमच्या जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी, एज्युकेशन ऑफिसर सेकंडरी प्रायमरी यांच्याकडे लेखी तक्रार करा. तक्रारीत नमूद करा की शाळेने तुम्हाला नैसर्गिक न्यायाच्या तत्वाविरुद्ध आणि लेखी नोटीस न देता कामावरून रोखले आहे. 3. हजेरी पत्रकावर सही करण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्हाला लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत दररोज शाळेत जा आणि हजेरी पत्रकावर मस्टर्स सही करण्याचा प्रयत्न करा. जर त्यांनी सही करू दिली नाही तर तशी नोंद डायरीत ठेवा आणि तिथे उपस्थित असलेल्या साक्षीदारांची नावे लक्षात ठेवा. 4. शालेय न्यायाधिकरणाकडे स्कूल ट्रिब्युनल धाव घ्या. जर शाळेने तुम्हाला कामावर घेण्यास ठाम नकार दिला तर हे डी फॅक्टो टर्मिनेशन मानले जाते. अशावेळी तुम्ही शाळेच्या या कृतीविरुद्ध 30 दिवसांच्या आत शालेय न्यायाधिकरणाकडे स्कूल ट्रिब्युनल अपील करू शकता. न्यायालय अशा प्रकरणांत शाळेला कडक फटकारू शकते आणि तुम्हाला पगारासह पुन्हा कामावर घेण्याचे आदेश देऊ शकते. महत्त्वाचे पुरावे गोळा करा. तुमची नियुक्तीपत्रे, अपॉइंटमेंट ऑर्डर्स, वैयक्तिक मान्यता, अप्रूव्हल पत्र, मागील महिन्यांच्या पगाराच्या स्लिप्स किंवा बँक स्टेटमेंट, ज्या दिवशी तुम्हाला तोंडी मनाई केली त्या दिवसाचे रेकॉर्डिंग शक्य असल्यास, किंवा उपस्थित लोकांचे नाव. पुढील पाऊल: तुम्ही तुमच्या नियुक्तीपत्राची प्रत आणि शाळेने तुम्हाला नक्की काय कारण दिले आहे हे सांगू शकलात तर मी तुम्हाला पत्राचा नमुना ड्राफ्ट तयार करण्यास मदत करू शकेन.